रामराम मंडळी, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये मी महेंद्र आपलं स्वागत करत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं की एकनाथ शिंदे हे पक्षवाढीसाठी प्रयत्न करतायत. भाजप हा नॅशनल पक्ष असताना देखील प्रादेशिक पक्षाच्या भूमिकेत ते त्यांना टक्कर देत आहेत आणि आपला पक्ष वाढवतायत. आता त्याच गोष्टीचा पुढचा अध्याय किंवा पुढचा अंक हा आपल्याला आता दिसतोय. विधान परिषदेच्या निवडणुकांचे अर्ज भरण्यात आले. संभाजीनगरमध्ये भाजपकडनं अर्ज भरण्यात आला, परंतु सत्तार यांच्या मुलानेही अर्ज भरून बंडखोरी दाखवली. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही अब्दुल सत्तार यांना तात्पुरतं लगेच मुंबईला बोलावण्यात आलं. कारण अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने जवळजवळ पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊ शकतो असं दिसून आलं. त्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनंही लगेच प्रतिक्रिया आली आणि त्यानंतर जे काही आपण बघितलं ते निश्चितच कुठेतरी महायुतीला पुन्हा विचार करण्याची गरज आहे असं वाटतंय. महायुतीपेक्षा देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना पुन्हा विचारात संभ्रमात पाडणारी आहे. ही जी आजची गोष्ट आहे ती नेमकं एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एक चाल चालली आहे का, अब्दुल सत्तार यांना हाताशी धरून पुन्हा भाजपला कुंडीमध्ये पकडण्यासाठी हे झालेलं आहे की खरंच अब्दुल सत्तार हे नाराज आहेत. हे आपण पूर्ण व्हिडिओद्वारे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेकडनं म्हणजे नाराज असलेले अब्दुल सत्तार यांच्या पुत्रानेही अर्ज भरला. ती जागा शिवसेनेकडे भाजपकडे गेली. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं की भाजप हे स्लो पॉयझन आहे, स्लो विष आहे. ते हळूहळू आपल्या मित्र पक्षांना संपवण्याचं काम करतंय. हे ज्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं त्यावेळेस म्हणजे भाजपकडनंही प्रतिक्रिया आली. सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली की त्यांनी एका युतीमध्ये काही बोलायचं नाही आणि बोलायचं असेल तर आपापल्या नेत्यांची परवानगी घ्यायची. जर अब्दुल सत्तार यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतलेली आहे का हे चेक करावे लागेल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर म्हणजे जवळपास एक 2-4 तासामध्येच पूर्णपणे गोष्ट ही वेगळ्या अँगलला गेली. शिवसेना उबाटा गटाचे जे संभाजीनगरचेच म्हणजे नेते आहेत त्यांनी एक सांगितलं की जर कोणाला पश्चाताप होत असेल तर त्यांनी परत मातोश्रीवर यावं. हेच वाक्य संजय राऊत यांनीही सांगितलं. त्यामुळे निश्चितच पुन्हा अशी चर्चा झाली की दोन्ही शिवसेना या एकत्र येऊ शकतात का किंवा एकत्र येतील असा काहीसा संभ्रम निर्माण झाला आणि भाजपला नेमकं विधान परिषदेच्या निवडणुकींच्या तोंडावर हे काही चांगलं अलबेल वाटलं असं मला तरी वाटत नाही. त्यामुळेच थोडेसे चाणाक्ष असलेले देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनी लगेच एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून अब्दुल सत्तार यांना मुंबईला बोलवलेलं आहे. मुंबईला बोलवल्यानंतर कदाचित अब्दुल सत्तार यांच्या मुलालाही उमेदवारी मिळेल, भाजप तिथनं बॅकआउट करेल, काहीही घडेल किंवा त्यांना समजवण्यात येईल, पुढं ऍडजस्ट करू, पुढं संधी देऊ असंही सांगितलं जाईल. परंतु एकनाथ शिंदे यांनी ही चाललेली चाल आहे हे म्हणजे जवळपास जेवढे राजकीय समीक्षक आहेत त्यांना नक्कीच माहीत आहे. कारण एकनाथ शिंदे हे सहजासहजी बार्गेनिंगमध्ये मागे पडत नाही आणि जिथे त्यांची जागा आहे म्हणजे ताकद आहे तिथे नक्कीच ते प्रयत्न करतात, भाजपलाही कलगीतुरा देतात. त्यामुळेच रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांचेही पालकमंत्रीपद अजून डिसाईड झालेले नाहीये. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटापेक्षाही एकनाथ शिंदे आणि गटाने तिथे दावा केल्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. तरी तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल? कारण अब्दुल सत्तार यांनी जे वक्तव्य केलं ते खरंच म्हणजे शिवसेना शिंदे गटाची म्हणजेच एकनाथ शिंदे यांची गुगली आहे. कारण राजकारणात गुगली टाकल्याशिवाय काही कामं घडत नाही. काही गोष्टी लोकांना त्या पद्धतीने सिग्नल जातो. म्हणजे एकनाथ शिंदे यांची गुगली आहे की फडणवीसांची ही चाल आहे. कारण फडणवीस हेही तिथे त्याच पद्धतीने आक्रमक आहेत आपल्या पक्षात घेण्यासाठी. अब्दुल सत्तार यांना भाजपने काही हे दिलेलं आहे का ऑफर? किंवा तिसरा मुद्दा म्हणजे खरंच अब्दुल सत्तार हे नाराज आहेत का? आणि काय वाटतंय तुम्हाला या विषयाबद्दल ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.